चल पुढं पुढं चल तू बाद झालं चल पुढे चला
बाजूला सरक तू सर पुढे तू पुढं तुम पुढे वा चला काय म्हणलं सर हे आता पोहोचतं एका मिनिटात आपल्या गावामध्ये त्यांना विनंती आहे की आपण हातांची साखळी करून मनीष दादांना या ठिकाणी जो आपण भव्य दिव्य असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी घेऊन यायचा आहे. लढेंगे जीतेंगे एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा. आदरणीय महेश दादा पाटील यांचं आगमन आदरणीय दादा श्री संत सद्गुरू नारायण बाबा
श्री हरिभक्त बराय कामेश्वर महाराजांना विनंती आहे आपण निवेद त्या ठिकाणी समाधान व्हायचं आहे. आधीचा गोंगाट नको आहे. आपण सर्वांनी एकदम शांत राहायला पाहिजे आहे. मी सर्वांना विनंती करतो जिजोवंदना सादर होणार आहे. श्री हरिभक्त बराय बसूनच या ठिकाणी हात जोडायची ही आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी जिजोवंदना सादर होणार आहे. त्यानंतर सत्कार होणार आहे. जिजामाऊली तुला वंदनाई तुझ्या प्रेरणे दिशा मुक्तदाई भयातून मुक्ती मिळाली जनाना तुला जिजामाऊली तुला वंदनाई तुझ्या प्रेरणे जशी पार्वती तू प्रिया शंकरास तशी प्रेरिता वेशाधीस तूही जसा संविभागी बळी पूर्वकारी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही शिवाजी जनांच्या तसे जिजामाऊली गे तुला वंदनाई तुझ्या प्रेरणे दिशा मुक्तदाई तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही तुला वंदिला सुखी खरा धर्माचा शिवाचा पाही खरा धर्माचा शिवाचा पाही जिजामाऊली गे तुला वंदनाई तुझ्या प्रेरणे दिशा मुक्तदाई दिशा मुक्तदाई
संस्थांच्या वतीने मागितलेल्या वतीने आणि आदरणीय संस्थांचे विद्यमान अध्यक्ष परमपूज्य गुरुवर्य एकनाथ बाबा माने यांना विनंती करतो की आपण मनोज दादांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. आदरणीय दादांचा सत्कार या ठिकाणी संस्थांचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय एकनाथ बाबा माने यांच्या हस्ते संपन्न होत आहे. आदरणीय एकनाथ बाबा करत आहेत. यानंतर लागलीच बाबांचा देखील सत्कार होणार आहे. सर्वप्रथम आदरणीय दादांचा सत्कार व भेटवस्तू देऊन संत नारायण बाबांची प्रतिमा देऊन या ठिकाणी मनोज दादांचं स्वागत केलं जात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर दादांचा सत्कार झाल्यानंतर दादांना विनंती करतो की आपण स्थानापन्न करायचं आहे. यानंतर या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय एकनाथ बाबा माने यांचाही सत्कार होणार आहे. सर्व तरुण मित्रांना विनंती आहे की आपण दादांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय बाबांचा सत्कार सर्व संस्थांच्या वतीने तरुण समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी आपल्या काही युवक करत आहेत. दादांना विनंती आहे आपण सर्वपणे जावं. आदरणीय दादा विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. वांगी या गावामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीनं मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला पाहायला मिळतोय. दादांच्या स्वागतासाठी जमलेला हा वांगी हा सर्व मराठा समाज आहे. सर्वांना विनंती आहे की आपण जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्यायचं आहे. कारण आपल्या पाठीमागे समाज बांधव उभे आहेत त्यांच्यासाठी अधिकची अडचण होत आहे. माझ्या मनोगतापूर्वी मी बालाजी महाराज विनंती यांना अशी विनंती करतो जनमान साधना जरा पाटला सारखा आरक्षणासाठी उभा पहाडा सारखा आरक्षणासाठी उभा पहाडा सारखा आत्महत्या कुणी करू नका आरक्षण मिळणार आहे तुम्ही बनवू नका. जरांगी पाटलांना तुम्ही थोडस पार खा आरक्षणासाठी उभा पहाडा सारखा आरक्षणासाठी उभा पहाडा सारखा जाय आता तुम्ही करू नका आरक्षण मिळणार आहे कुणी रडू नका. जाय आता तुम्ही करू नका आरक्षण मिळणार आहे कुणी रडू नका. दिसायला असला जरी तो छोटासा बारका आरक्षणासाठी उभा आरक्षणासाठी उभा पहाडा सारखा. एकनाथ माने यांना अशी विनंती करतो की आपण अगदी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आता बाबा
मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरि। श्री संत सद्गुरू नारायण बाबांच्या पदस्पर्शाने पारमार्थिक साधनेने पुनीत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज आपण सद्गुरू नारायण बाबांच्या 67व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये आहोत आणि या प्रसंगी आपण गेली अनेक दिवसांपासून वाट पाहत आहोत असे प्रेमपुरुष आदरणीय मनोदादा जरांगे पाटील हे आज श्री संत सद्गुरू नारायण बाबांच्या समाधी दर्शनासाठी आणि सद्गुरू नारायण बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तरी प्रथमतः श्री संत सद्गुरू नारायण बाबांच्या संस्थांच्या अंतर्गत असणाऱ्या 100 गावातील सर्व निष्ठावंत भाविकांकडून गावकरी मंडळीकडून आपण प्रथमतः टाळ्याच्या गजरामध्ये दादांचं स्वागत करूया। खरं म्हणजे दादा अर्धा तास का होईना कीर्तनामध्ये येऊन बसणार होते, पण प्रवासामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात। प्रत्येक गावागावामध्ये आणि रोडवर बरीच मंडळी आपल्यासारखीच मंडळी दादांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्यामुळे त्यांना बाजूला सारून त्यांना नाकारून पुढे येता आलं नाही। तरी पण अगदी श्री संत सद्गुरू नारायण बाबा संत वेद शास्त्र याबद्दल ज्यांच्या अंतःकरणामध्ये परमश्रद्धा आहे आणि त्याच पोटी ज्यांनी आज खरं म्हणजे भगवान परमात्म्याने ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि भवानीच्या रूपाने हातामध्ये लढण्यासाठी तलवार दिली आणि तीच प्रतिविभूती आणि कालांतराने आणखी या जगामध्ये ते लढण्यासाठी उत्सुक झाली आहे। पूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे आहे। तरी आपल्या सर्वांच्या बळाने आणि कौतुक हे आहे जगद्गुरु तुकोबारायांना प्रसन्न करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो नजराणा पाठवला, तो नजराणा जगद्गुरु तुकोबारायांनी न स्वीकारता छत्रपती शिवाजी महाराजांना संदेश दिला। आपण म्हणला हरीचे दास तुका म्हणे मला हे आज त्याचप्रमाणे सज्जनांनो आपण ऐकून आहात आणि पाहून आहात। दादांना मॅनेज करण्यासाठी अनेक युक्ती प्रयुक्तीने अनेक लालसा देऊन सुद्धा प्रयत्न केले, पण त्या सर्वांना तुच्छ मानून इहलौकिक आणि परलौकिक वैभव त्यांनी तुच्छ मानलेला आहे। असे ते वीर पुरुष असतात, तरी संत असतात। तुकोबारायांच्या युक्तीप्रमाणे धन यांना तृणासारखं असतं, अन्न अमान। धन हे प्रारब्ध अधीन असतं, पण या धनाला त्यांनी लात मारलेली आहे। हे खऱ्या अर्थाने संतांचं लक्षण आहे। अशी थोर विभूती आज आपल्या श्री संत सद्गुरू नारायण बाबा स्वामी संस्थांच्या परिसरामध्ये आणि बाबांचं दर्शन घेऊन आपण सर्व त्यांना डोळे भरून पाहून कृतार्थ झालेलो आहोत। तरी आपल्या संस्थांच्या वतीने आणि आपल्या संस्थांच्या अंतर्गत असणाऱ्या 100 गावातील सर्व वीर पुरुषांच्या वतीने सद्भाविकांच्या वतीने दादांना कोटी कोटी धन्यवाद देतो। आणि अशाच प्रकारचं प्रेम या समाजाचं आपणावर असावं आणि आपणही या समाजावर असावं। समाज एक निष्ठपणाने आपल्या पाठीशी रात्रंदिवस उभा आहे। तुम्ही फक्त उभे राहा, समाज तुम्ही हाक मारल्यानंतर पुढेही जीव देण्यासाठी तयार आहे। अशा प्रकारची निष्ठा या ठिकाणी आहे। तर मी दादांना विनंती करेल की आपण दादांचे शब्द रत्नासारखे सुवर्णासारखे शब्द ऐकण्यासाठी उत्सुक आहात, तरी दादांना विनंती करेल की आपण दादांचं भाषण ऐकूया आणि दादांनी मार्गदर्शन करावं असे मी धन्यवाद बाबा। एक मराठा सेनापती बापट असं म्हणतात, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्रांचा गाडा न चाले, खरा वीरपणा दीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा। या उक्तीप्रमाणे आमच्या महाराष्ट्राशी ही जी थाप आहे, ही जी आग आहे, ही जी सुनामी आहे, त्याच दिल्लीच्या तख्तालाही हलवण्यासाठी तयार आहे। छत्रपती शिवरायांच्या विचारांचे पाईक असणारे व त्यांच्याच वाटेवरती सर्वसामान्य कुटुंबाचा उद्धार करण्यासाठी आपल्या संघर्षाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मनामध्ये, तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक वेगळा प्रवेश करणारे मराठ्यांचे संघर्ष जे होते
सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना अशी विनंती करतो की आपण समाजाप्रती आपले विचार मांडावेत. जोरदार टाळ्या वाजवून आपण दादांना प्रोत्साहित करायचं आहे. एक मराठा! सद्गुरु नारायण बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपले महंत गुरुवारी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या वांगी गावातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देशवाद. मला वाटलं 100 लोक असतात. बाबाजी आता म्हणले की अडथळे निर्माण होत आहेत. मग गाडीच बाबाजी पुढे येत. सगळ्यात मोठी अडचण ती झाली, तुम्ही वेळेवर कुठं जाऊ शकाल. हिंगोलीला एका लेकराचं लग्न आहे, जिला आई वडील नाहीये. पूर्ण गाव त्या लेकराचा बाप झालाय आणि त्या लग्नाला आम्हाला जायचंय. ते लग्न 5 आता इथेच 5 वाजले का. मी तरी सांगितलं होतं कोणाला सांगू नका, आपल्याला तिथं जाणं गरजेचं आहे. सगळे कार्यक्रम कमी करून तरी पण हीच वेळ आहे. शेवटी आता इथून पुढच्या गावकऱ्यांना तरी विनंती की आम्हाला तिथपर्यंत थोडा अडवू नका. असले तर तुमचे कार्यक्रम दुसऱ्या वेळेस घ्या, कारण ते लेकरं खूप वाट बघायले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आल्याशिवाय आम्ही लग्न नाही लावणार. मी जर पाठा 4ला 5ला गेलो तर त्या पाहुण्याचं काय होईल. बाबाजींचं दुसरं म्हणणं होतं की समाजाची माया तुमच्यावरती खूप आहे, तुम्ही पण समाजावरती माया घ्या. माझी समाजावर माया नसते तर एवढा जीव घेतो लागला नसतो. माझ्या समाजावर माझी माया आहे. माझ्या समाजाला मी मायबाप मानले. या समाजापेक्षा माझं दैवत मोठं काहीच नाहीये जगात. मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला ठेवलंय आणि या समाजालाच परिवार मानले आणि मी जिवंत आहे तोपर्यंत मी समाजाच्या पाठीशी उभा राहणार आहे, समाजाला मोठं करणार. या जातीचे लोक मोठे झाल्याशिवाय मी ऐकणार नाही. मग कितीही संकट येऊ मी झेलायला तयार आहे. फक्त तुम्हाला माझी या मराठा समाजाला विनंती, जरा एक जेवण करा. आपल्या आपल्या शक्ती नका वायाला जाऊ. खूप संकट तोडायचे, खूप संघर्ष आपल्या लेकरांना करावा लागणार. आपण हयात आहेत तोपर्यंत सगळे संकट आणि संघर्ष आपण उभा करून सगळ्या लेकरांच्या डोक्यावरचा संघर्ष आपल्याला कमी करून ठेवायचा. लेकराच्या डोक्यावर संघर्ष ठेवून आपल्याला नाही जायचं पुढे. आपण जिवंत आहे तोपर्यंतच आपल्या लेकरांना काय पाहिजे त्या विषयाचं द्यायचं. नुसतं आरक्षण एकटा विषय मराठा समाजासमोर नाहीये. अनेक संकट आपल्या लेकरासमोर उभा आहे, अनेक संकट आपल्या समाजाही समोर उभा आहे. तुम्हाला एकमेकाच्या मदतीला जावं लागणार. तुम्ही या गावातून त्या गावाच्या, त्या तालुक्याच्या किंवा त्या जिल्ह्याच्या मदतीला जर नाही गेला, वेळ तुमच्यावर सुद्धा येणार. सुट्टी कोणाला नाही. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, स्वतःच्या जातीसाठी सगळे एकत्र येते. मग तुमच्या लेकराला आणि तुमच्या जातीला मोठं करण्यासाठी तुम्हाला एकत्र यायला अडचण काय. आपण कधी जातीवाद नाही केला आणि कधी करणार पण नाही. आजपर्यंत मराठ्यांनी कधी जातीवाद नाही केला, पुढेही करणार नाही. सांगायचं त्यांनीच मराठा आणि ओबीसीवाद आणि टाक लावायचा मराठ्यानं. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, कारण मला जायचंय पुढं.
आपल्या बीड जिल्ह्यात उभा राहिलेला उमेदवार एकही मराठ्याचा नाही, तरी म्हणले मराठा ओबीसी वाले. उमेदवार सगळे ओबीसीचे आणि डाग मराठा. कोण उमेदवार मराठ्याचा आहे? तुम्हाला माझ्यापुढे आणून तर बसेल नाही नसतं. बीड जिल्ह्यात मराठ्याचा पण उमेदवार आहे का? आणि मग मराठा ओबीसी वाद पुढे. बजरंग सोनवणे निवडून आले तरी ओबीसी, आणि पंकजा मुंडे निवडून आले तरी ओबीसी, आणि मध्ये भोगा पाहणार मराठा. तरी ओबीसीचाच येणार. ओबीसींनी मतदान करून बजरंग सोनवणेला जरी निवडून आणलं तरी ओबीसीचा, आणि पंकजा मुंडे निवडून आणलं तरी ओबीसीचा. आमचा भुकटा पाडायला कमी सुरुवात केली. मराठा ओबीसी वाद आहे पण आमचा माणूसच नाही. मराठ्याने कोणाला मतदान केलं तरी ओबीसीच निवडून येणार. तुम्हाला काहीच कळलं नाही. आताशी मुंगे आल्या तुमच्या डोक्याला मी काय लफडा सांगायला लागलाय म्हणून. हे सत्य आहे. तरी पण बदनाम राज्यात मराठा केला जातो. मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी आलोय म्हणून जातीवाद नाही. मी याच्या अगोदर नव्हता का? मी मराठ्यांच्या चळवळीत येण्याच्या अगोदर वाद नव्हता का? मी आलोय कोणता जातीवाद केला? मला एक उदाहरण दाखवा की मी गाव खेड्यातल्या एखाद्या ओबीसी बांधवाला दुखवलंय म्हणून, एखादा गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवाला मी त्रास दिला किंवा त्याला अपमानजनक बोललो. एक दाखवा. एक मात्र खरंय, वरचे मी सोडले नाही तर सोडणार सुद्धा. कारण ते कोणाचेच नाही, ते आपले नाही, ओबीसीचे नाही. ते फक्त खाते. त्यांना वारकऱ्यांच्या काद्या कळत नाही, त्यांना संस्थांची काहीही कळत नाही. जसं नाचा वाटण तसं नाचायला लागले. मी आल्यापासून थोडं ते बंद झालंय बघ. कारण मी जरा इज्जत करा म्हणून सांगतोय त्यांना. राहायला लागले नाही, राहिले मी आहेच ना. मी नाही सोडली त्यांना. आता मोगम आरोप केल्याशिवाय मी बोलत नाही. कारण या व्यासपीठावर मी बोलत नाही कधी एका जातीचा. पण सप्ताह झालाय 12 वाजता. नसता एवढंच व्यासपीठ आहे की सगळ्या जाती धर्माचे लोक इथं गुन्ह्या गोविंदाने आणतो. आतापर्यंत जेवढ्या सप्ताहात गेलो कमीत कमी 500 पेक्षा जास्त एकाही जागेवर बोललो नाही. कारण प्रत्येकावर एवढंच व्यासपीठ राहिले का आता इथं सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येऊ शकतात. इथंच गुन्ह्या गोविंदाने नांदू शकतात. आणि वारकरी संप्रदायानेच आपल्याला संस्कृती शिकवली. त्या वारकरी संप्रदायाचा कोशिश आहे, त्याचे नियम आपण सगळे पाळले पाहिजे. ही जबाबदारी वारकरी संप्रदाय शिष्य म्हणून आपलीची, आणि ती मी पूर्ण पाळतो. पण आता सप्ताह होऊन गेलेला आणि तुम्ही लय मोठ्या संख्येने तुम्ही मला दुसरीकडे भेटत नाही. सध्या तुम्ही मला 2च जागेवर भेटत आहे, एक लग्न आणि दुसरे सप्त्या. मी आधी सध्या नुसते लग्न सप्त्या मी ते सोडित नाही. कारण मला माझ्या समाजाला मोठं करायचं मला येड लागले आहे. माझ्या समाजाचे लेकरं मोठं करण्याचं मला येड लागले आहे. आणि ते करणार म्हणत होते नाही सगळे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही म्हणले नाही. मला असं घाबरलं. तुम्हाला सांगतो तुम्ही लय मोठे जमला म्हणून सांगतो. तुम्ही इतके जमले की इकडे बसायला जागा पाठीमागचं याला मिळालं नाही. पण एवढी शिस्त मी पहिल्यांदा बघितल्या नाही दिसत. नाही दिसत त्या पाटल्या म्हणते पुढच्या तुमचे जर निवांत उभा राहिले म्हणत असताना आवाज तर येतो ना आपल्याला ऐका. म्हणजे खरंच आदर्श घेण्यासारखं आहे. गपची भिव उभा राहिले त्यांच्या मागं भिव पाहिजे लोक. नाही आता बघा आमचं तिकडे असतं ना
यांना गोटे गाठे बाटल्या आणून यांना खाली बसलेच असतं मागच्या. कारण मला खूप शांतता दिसते. ओबीसीतून आरक्षणाची मागणी मी सुरुवात केली. झोपलं काय ते 4-5 डोकीचे तरी मिळ लागणार म्हणून माझ्या झोपत नाही शक्यतो. कारण मी मराठ्यांचे लेकर मोठे करायला निघालो. झोपून काय करते, झोपलेलेच जागे गेले नाही. मला म्हणायचे ओबीसीतून आरक्षण मागून. म्हणलं का मग? ते म्हणजे दंगली होत्या. दंगली ओबीसीतून जर आरक्षण मागितलं तर दंगली होत्या. गोडीत सांगितलं बरं का, दादा घरी पाहता गेला आपल्याला जमत नाही. गोडीत सांगितलं ते म्हणजे नका मागू ओबीसीतून आपलं वरचं घेऊ. म्हणलं वरचं पुढं घेतो त्यांना दे ना. वरचं खालचं आम्ही घेतो. कारण वरचं माहिती आम्हाला पडत राहणे. वैती आम्ही नागर आणलेली घे तू ये खाणं तुला आम्ही नुसती मोटर सुरू करायला जाय तू. ते नाही जमणार म्हणलं. ते म्हणजे दंगली वाट्या राव लय बेकारी. म्हणलं हो मी मला दंगलीच बघायला टाकले असते. मी आणखी बघितल्यात नाही. मराठा गेला ओबीसी झाल्या का दंगली? नाही झाल्या. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. बहुतेक हे 40-42 वर्षापासूनचा लढाई हे घाबरीत असावे काम करणार. आणि जे आपले काम करणारे बांधव होते ते दंगल होईल म्हणलं मागे सरकत होती वाटत. तुम्हाला सांगतो या वांगी गावात एखाद्या माणसाकडे 5 एकर जमीन आहे. तुमच्याच भाषेत सांगतो तुम्हाला. 5 एकर जमीन आहे, तुम्ही 2 एकर खाताय. 3 एकर कुणीतरी दाबली. 7 बाऱ्यावर जर तुमच्या 5 एकर आहे, याचा अर्थ ती जमीन 5 एकर तुमच्या हक्काची. आता तुमचे लेकर मोठे झाले, तुमचे लेकर ऊस तोडायला लागले जमीन असून. पण कालांतरानं तुमची जमीन तुम्हाला सापडली, मोजणी करून दिली की ही 5 एकर तुमची आणि हा तुमचा 5 एकरचा 7 मग तुम्ही समोरच्याला म्हणले माझ्या ताब्यात 2 एकर आहे, माझे लेकर उपाशी मरायला लागले की माझी जमीन आहे, माझे 3 एकर दे. ज्याच्या ताब्यात होती तेव्हा म्हणायला लागला तो जर ही मागितली तर भांडण होईल, नाही मग दंगल होईल. काय ना खेळ. मग आता तुम्ही ते घेणार का सोडून देणार? तसाच केला मग मी आरक्षण मराठ्यात हक्काच आहे पाहिजे म्हणलं हो काय होईल. दंगल नाही डुंगल नाही काय नाही काय नाही काय. आता आणखी एक फरक सांगतो तुम्हाला. तुम्ही काय मला पुढे जाऊन द्यायचा आमचा दिसत नाही. माझ्या पुढे उभा राहिलं तुम्ही देत मला टाइम झालाय चला पुढे. आता इतके मोठे लोक इतके थांबले नाही, उशीर केलाय सांगितलेलं बरं. मी निवडणुकीच्या अगोदरही सांगितलं होतं इथून पाठीमागचे पिढ्याना पारखे मराठ्यांचे अनुभव आहे. एकदा निवडणूक आली हे मराठ्याच्या चपलासकट पाय पडत. मतावर होणार मोठे मराठ्यांच्या सत्तेत जाणार, सगळ्या पक्षात जाणार. हे तुमच्या परळीवर सगळ्या पक्षात जाणार. ते बोलत नव्हतं त्या पण सकाळपासून सुरू केलाय ना. कारण त्याने चूक केली ती मी सांगतो तुम्हाला. मी आतापर्यंत एकदाही म्हणलो नाही महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा. कोणी सांगा राज्यातला माणूस मी एकदा म्हणलो नाही. पंकजा मुंडेला पाडा किंवा बजरंग सोनवणेला पाडा. मी एकदाही म्हणलो नाही. फक्त एवढंच सांगितलं आपली ताकद दाखवणं गरजेचं आहे. ताकदीनं पाडा, कोणाला पण पाडा. तरी कालपासून असं सुरू केलंय निवडणूक होऊन द्या दाखवतो काय दाखवायचे. बाईटच देऊन टाकल्या. काय बाईट दिल्या की विनयला माझ्या मायबाप समाजाला माहीत असावं म्हणून सांगतो. मला माहिती यांच्यावरचं संकट गेले की मानावर काढते. यांना उपकाराची परतफेड करायची माहित नाही. उपकार करणाऱ्याच्या मुंक्यावर पाहिजेची सवय यांना पहिल्यापासून. मराठ्यांना सांगितलं होतं शहाणे व्हा, पत्रवाळाच त्याच्या बंद. पण आपले शहाणे नाही. 150 पेक्षा जास्त मराठ्यांचेच व्यासपीठावर बसले. बसायला हरकत नाही, त्यांना मोठंही करावं. त्याबद्दल माझं दुमत नाही. मी प्रामाणिक पवित्र धर्ममंडपात सांगतो
परंतु मोठं झाल्यावर त्याच मराठ्यांच्या लेकराचे मुर्दे पाडू नये या मताचा आम्ही आहे. आता तुम्हाला सगळ्या मराठ्यांनी मतदान केलं, तुमच्या हातापासून मोकळे झाले, तुम्ही आता लागले सुरू करायला. काल बाईटच दिली, मला गावागावात मराठ्यांनी आली, आता झाली निवडणूक, आता त्याला नाही का यायचं, म्हणजे मला मी कोणत्या मराठ्याला आडा म्हणून तिला माझ्या बाईट मग काढून बघा म्हणा, हे योग्य नाही मराठ्यांच्या पोरांना अडवून. प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार आहे, येऊ दिलं पाहिजे. आता वेळ गेली, आता बाईट दिली, त्यांनाही गावागावात जायचंय. मग आता मला काय देणार का? आणि मी उद्यापासून बीड जिल्ह्यातच आता या कोण कोण येते. काय भाषा आहे तुमची वेळ गेल्यावर, काय भाषा आहे तुमची वेळ गेल्यावर. परत त्यांच्या कार्यकर्त्याला टाका सांगितले, दोन्ही बहीण भावांनी. भावाला तरी आम्ही थोडं चांगलं म्हणत होतो, मी, तुम्ही नाही मला माहित, पण मला तरी वाटायचं तो धनंजय मुंडे जातीवादी नाही, तो मराठ्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव. बाकीचे उपकार फेडतात, तो माणूस तसा नाही, तो जातीवाद नाही करत, मराठ्यांच्या उपकाराची जाणीव आहे, मराठ्यांच्या बाजूने आणि ओबीसीच्या पण बाजूने. पण परिस्थिती अशी झाली, कार्यकर्ता टाकायला लावते त्या सोशल मीडियाला, लिहायला लावते, कथा काय सापडू दी तर जरा याला मारूवर टाकतो. मला अरे तो आणले ध्यानची चांगले चांगले उलटे काढते गेले, फक्त समोरून ये मला त्याला कोण येतात. मग सांगतो तुला मी काय, मी मरायला नाही भेट. बरं हा तो त्याचा ऐकून तू मला बिरात नेऊन देणार किंवा मारून टाकणार असं करायला जरा. आता दोन्ही बहीण भावाला सांगितलं म्हणून तो हा माणूस मला मारून टाकणार, जी गोळी मला टाकून जाईल ना त्या रंगाचे जातच मराठीशी लग्न ठेवणार. कुठं सांगतो तुम्ही मला येऊ देणार नाही किंवा मला हल्ला करणार, बिरात येणार म्हणून. हो भानावर आहे, तो या नेत्याला सुद्धा मुंबईत फिरायचंय, महाराष्ट्रात फिरायचंय, महाराष्ट्रात फिरायचे. तुम्ही असताना एवढी वर्ष एखाद्या जिल्ह्यात नाही तर काफ्या बापड्यात मग गावाला जिल्ह्यात तुम्हाला फिरायचंय. समजून सांगा, दोन्ही बहीण भावाला सांगताय पवित्र म्हणतात, समजून सांगा तुमच्या लोकांना भानगडीत पडू नका. तुमच्याकडे तुमची गुंडगिरीला दिवस सहन केले आम्ही, माझे जात काय छळ सहन करायला जन्माले नाही. आमच्या मराठ्यांच्या आई बापाला आम्हाला जन्म तुमचा अन्याय सहन करायसाठी नाही घातला. तुमच्या अंगात रक्त आहे, आमच्या अंगात का भुसा भरलेला नाही. तुमच्याकडे ज्या गोष्टी आमच्या मराठ्यांकडे आहे त्यांना समजून सांगा, वातावरण दूषित नका होऊन देऊ म्हणून. कारण तुम्ही कराल तुमची गुंडगिरी आमच्याकडे बिघाड कमी खुंकार लोक नाहीये. तुम्हाला फिरायचंय, आमच्या जितके निवार आहेत, तुमच्या जसे निवार बुद्धीचे, आमचे तसे कडक बुद्धीचे, आमचे नेता आहेत पार्टी त्यांनी मी बघा घेतलं ते मी सोडणार नाही. आणि मीच वैयक्तिक सांगतो मी भेट नाही, कारण मराठ्यांच्या आवाजाची मराठा समाज एक केलाय. मराठा समाजाला 70 वर्षात न मिळणारा आरक्षण दिलंय. माझ्या मराठा समाजाचा स्वाभिमान जिवंत करून रक्ता स्वाभिमान ठासून धरलाय. काय चुकीचं केलं नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेख आरक्षणापासून वंचित नाही राहिले पाहिजे. तुम्हाला ज्यावेळेस आरक्षण मिळालं त्यावेळेस कोणत्या मराठ्यांनी विरोध केला तुम्हाला? तुम्ही कोणाचं आरक्षण घेतलं आणि कोणाचं खाल्लं हे काही दिवस मराठा आजपर्यंत बोलला नाही.
मी जीवाचा संघर्ष आणि जीवाची बाजी लावण्यासाठी लढतोय की माझ्या मराठ्यांच्या लेकरावर वाटी काढलेले मला बघायची. तुम्हाला काय वाटतं मी मराठ्यांचं काम करू नये? आमच्या लेकराच्या मोठेपणे आपला या शिंदेवाडीमध्ये आमच्या मराठ्यांच्या लेकराची आत्महत्या झाली. तुम्हाला नाही जाणीव त्याची. तुम्हाला फक्त मराठ्यांच्या मतावर मोठं व्हायचं, गोड बोलून मतं घ्यायचे, चपला सकट मराठ्यांच्या पाय पडायचे आणि सत्ता आली की मराठ्यांच्या छापाला पाय द्यायचा. मी मराठ्यांना सांगितलं होतं हे उपकाराचे जाण ठेवणारे नाहीये. हे परत फेड अशी करतील. त्या नांदेड घाटला काय हल्ला केला, त्या परळीमध्ये हल्ला केला, आज ती पाठवल्यात बीड मध्ये काय काय होतंय. मराठा समाज बारीक लक्ष ठेवणे. तुम्हाला वाटला सर मराठी भेले का घाबरले, अशी खतखत तयार झाली राज्यात मराठ्याला का. दोघा भाई भावा सांगतो शांत करा समाजाला तुमच्या नसता उठवली खतखती बाहेर. मराठी सहन करायच्या परिस्थितीत नाहीये आता. लाखानं फोन यायला लागलेत मला. लाखाने सांगतो तुम्हाला रात्रंदिवस रिंग बंद पडत नाही फोनची. काय नाही आपण सहन करायचं आपल्या लोकांनी. मी जाहीर पाहणं सांगतो त्याला दोघा बहीण भावाला थांबायचं सांगा. एकदा जर मराठ्यांनी मनावर घेतलं तर थांबायचं नाही. समजून घ्या. भ्रमात नका राहू. आमचं कोण काय करीत नाही. शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर तलवार पडायला लागल्यावर मराठ्यांचा बाप सुद्धा स्वतःचा आत्मा खाऊन डांबलेले आहे. शेवटी आम्हाला पर्यायाने आमच्या डोळ्याला आम्ही मुर्दा नाही बघू शकत. बघा तुम्हाला भानावं लागतं येत असतील तर. आणि 100 चुका होऊ नये. कारण आमची मराठ्यांचे खानदान दमदार आहे, उतारी नाही. आम्ही 100 चुका होऊ देऊ आणि एकदा डोक्यात घेतलं तर माझं फिरून सरकार नाही. कारण मी माझ्या मराठ्याचा अन्याय नाही सहन करू शकत. आणि मी हे चुकीचं करतोय असं मला नाही वाटत. का मी माझं सरकार का मी जातीवाद केलाय का? मग मी का माझं सरकार? माझ्या समाजाला इतका त्रास होतोय. तुम्ही मागे वळून बघा. मुलीला शाळेत जाताना त्रास होतोय, मुलांना शाळेत जाताना त्रास होतोय. तुमच्या लेकराला आम्ही मराठीने कधी दिला का? तुम्ही 5 पिढ्यापासून निवडणुकीत उभा राहता. मराठीकडे म्हणलं का तुम्हाला निवडून द्यायचं नाही म्हणून. पण तुम्हाला ही उपकाराची अशी परत फेड करायची पहिल्यापासून सवय. आम्हाला वाटलं होतं यावेळेस तुमची मोडल आणि जे शेकडो मराठी आणि मराठ्यांचे नेते त्यांच्या व्यासपीठावर बसले होते ना, हे त्यांचा अपमान आहे. कारण तुमची जात ते संपायला लागले. ही तुमची हार आहे मराठ्यांच्या नेते. तुम्ही तिथं बसलात, तुम्ही बसू नये मताच्या आम्ही नाही. पण ते त्यांच्या जातीच्या मदतीत जाते. 17 पक्षामध्ये ते कुठूनही त्यांना सत्तेतच जायचं आणि सत्तेत जायचं मराठ्यांच्या मतावर आणि सत्तेत गेल्यावर फक्त जात सांभाळायची. त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या शेकडो मराठ्यांनी सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. तुम्हाला मराठ्यांना शेकडो त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्यांना सांगतो, जात जर संपली तुम्ही संपला म्हणून समजा. आणखी तरी बेसावध लोकांना सावध व्हा. तुम्हाला त्यांच्याकडे झाडूनच घ्यायला राहावं लागणार. तुम्हालाही अनुभव येत त्याचे. माझं म्हणणं नाही आपण एकमेकाच्या अंगावर दांडे घेऊन जावं, पण ते ऐकतच नसतील. प्रत्युत्तर मात्र मराठ्यांना स्वसंरक्षणासाठी करावंच लागणार. आणि तुम्हालाही सांगतो उघड्या डोळ्याने अन्याय बघू नका. एकमेकाच्या मदतीला जायचं शिका. नसता तुमची सगळ्याचा नंबर मग येणार. मी नाही भेट मारायला माझी नका काळजी करू तुम्ही. मी खंबीर आहे पाठपुरावा सगळ्याची. माझ्या समाजाला अन्याय होणारा तो तुम्ही रोखा. भेद सोडा.
करतील येऊ नये माझं बरोबर करून द्या काम खायला आता निवडून आल्यावर करतील आल्याच नाही विधानसभा 6 महिने आता करशील एक जाईल निवडून बाकीचे भजे तळायला लावलं नाही मग मला नंतर क्षमा होणार तुमच्याच पक्षाचा असू द्या तरी पण कारण केवळ बघतोय काही त्यांच्या व्यासपीठावर बसताय सांगतो ना त्या धर्म मंडपात खरं काही कालपासून मला फोन लावायला लागले त्यातले 25% 100% जे मराठी त्यांच्या व्यासपीठावर बसत होते त्याच्यातले ते म्हणजे बेकारच झालं राहू आम्ही साथ दिली मला ऐकायला तुझे ऐकून वाटा ना कोण म्हणते त्यांच्या व्यासपीठावर असणारे मराठी आम्ही मराठी होतो तर आम्ही लय तळमळ केली त्यांनी निवडून यावा मतदान व्हावं म्हणून पण जे लोक मराठ्यांच्या पोरं रोज पोस्ट टाकायला लागले आम्हाला इकडे धमकी दिली पण ते ढेकळले घाटनांदूरला जमले तर सगळे पळून गेले घाटनांदूरला नांदूर घाटला करू नये ह्या मताचा मी आता फोन करायले मेसेज पडायले तर तेच नेते म्हणाले चूक झाल्यासारखं वाटतंय सुधरा नका शांतता पसरून देऊ आम्हाला नाही शांत महाराष्ट्र करायचा पण कमजोर समजू नका गप्प बसलो म्हणून कमजोर समजू नका थोडं सुद्धा एकदा जर ताराला लागले मला सुद्धा खाणार नाही हे लोक मराठ्यांचे माझ्या बापाला बी नाही खाणार हे जवळ कंट्रोल मध्ये तवर जरा धीराने घ्या ज्या 2 जणांना धमकीतात ते गप्प बसल्यामुळे सगळ्या समाजावर वेळ आणून असे स्वप्न नका बघू कारण तुम्हाला उपकार किती केला तरी उपकाराची जाणीव नाही तुम्ही त्याची परत फेडत करणार तुमच्यावर संकट आहे त्यावर तुम्ही मराठ्यांच्या दारात येऊन त्यातला सगळं पाय पडणार पण वेळ निघून गेली की तुमची वळवळ सुरू होणार ही महाराष्ट्रात सगळ्यांना अनुभव आहे आणि सगळ्या जाती धर्माला पण यांची सगळ्यात मोठी खत आहे हे गोष्ट इतकं बेकार आहे म्हणतात म्हणजे मी याला जर नाही थांबिलं तर हे गोर गरीब दलित बांधवांना सुद्धा सत्तेत घाली मुस्लिमांना सत्तेत घाली बाळा बडोदेदारांनाही घाली आणि मराठ्यांना सुद्धा सत्तेत घाली देऊ आणि तुम्हाला खरं सांगतो मला सत्तेत नाही जायचं याने त्रास दिला आणि त्याने त्रास दिला खोट्या केसेस आमच्या झाल्या हे म्हणण्यापेक्षा तुम्हाला अशी ताकद आणि बळ देतो ह्या 2-4 जातीला तुम्ही फक्त ह्या 2-4 जाती सत्तेत घाला विधानसभेला सत्ता येत राहतात तुम्हाला अशी ताकद पुरतो ना गोरगरीब ह्या 2-4 जातीला तुमच्याकडे वर बघायचं म्हणलं तरी 2 लाखाचा चकमक लावा लागला पाहिजे त्यांना तुम्हाला ते करावं लागणार तुमच्यावर काढण्या बंद करायचा असणार कारण या 2-4 जातीवर अन्याय जास्त होतो बघूया झाली सुधारणा त्यांच्यात तर ठीक जवळ सण होतं त्यावर करू मग आपला नावेळ आल्यावर मग मराठी नाही थांबू शकत त्याला आमचा नावेळ केली सुधारणा तर करा आणि आसपासच्या गावाच्या मदतीला जात जाईल माझी तुम्हाला हात जोडून विनंती एक प्रकारच्या मदतीला जा माझ्या बाबू नका काय दम नसतो पण मला तर मग होते लय मोठी टोळी ती नाही का टोळी ओबीसी आरक्षणात येऊ नका म्हणणारी टोळीचा मुकादम ते यावं द्यावाला गेले सगळे पैसे पडून त्याचे एकटाच मुकादम राहिले तिला आपल्या नातेवाईकांना सोपं नाही हे बघायचं तर बघत असतो तुम्हाला वाटत असं नाही ताकदवर आहे अख्खी फळी मराठीची व्यासपीठावर तुम्हाला सांगतो मी जर प्रतिडाव टाकला ना यांची लय भजी ती काही असं शाने मराठ्याचा अन्याय बंद करा जाहीर सांगतो या मांगी गावात माझ्या मनात तुमच्याविषयी आणखी द्वेष नाही मराठ्यावर होणारा अन्याय दौरा पाहिजे मागणे बंद करा मी जर प्रतिडाव टाकला मान आलेला तुम्ही तुमचा धामधान मराठी तुम्ही तुमचं बघा मी आधी नाही मध्ये नाही भाऊ दोघांचे
आणि मी काय मुख्यमंत्री आहे का पंतप्रधान आहे का काय पंतप्रधान तुमचे एक झोपेला व्हायचं महाराष्ट्रात वराड्या गाड्या घेऊन आहे इथं पडत सकाळी सुरू त्याला म्हणतात मराठ्याचा दर थांबा यांनाही वाटत सध्या वाटा नाही निवडणूक झाली त्यांना वाटलं आमचं झालं सगळं आता आमचं कोण काय करतंय होईल सगळं ते सध्या दहशत पसरायला लागले याला एक दगड आण याला एक चापट आण त्याचा टंगडे टंगडे उद्योग जायचे करून गेले त्या नांदूर घाट सारखी मराठी बघत असतात मराठीला दमदार आहे तुम्हाला चांगला माहिती बघू तोवर बघू इथे टंगड्या गुतीचे तेही बघू मी मात्र मराठ्यांच्या लेकराचं वाटवत नाही बघूया आपण उभं आयुष्य समाजासाठी अर्पण केलं तुम्हाला माझा शब्द आहे मेलं तरी तुमच्या लेकराला मोठं केल्याशिवाय इंच मी माझं सरकार नाही काय याला काय करायचं करू द्या मला नाही घरात करायचं असतं संरक्षणाची हे काय हल्ला करतात माझ्यावर तेही बघतो कोण करतात तेही बघतो माझं संरक्षण करायला माझा 6 करोड मराठा समाज खंबीर आहे माझा हो द्या यावेळेस काय झालं असेल ते नाही माहित म्हणलं नको विरोध करायला आता जरी यांनी असं सुरू ठेवलं तर विधानसभेला बघतो त्यांच्याकडे आपलं सगळं ओपन असतं यावेळेस मी न्यूट्रल राहिलं माझं समर्थन आहे कोणी कोणीकडे नव्हतं ज्याला पाण्यात त्याला पाडतील पण हे जर असंच करत राहिले विधानसभा 6 महिने हे बघा सत्य द्यायसाठी गोडपती त्याला सत्यातच जाऊन देऊ नका मग जाऊन द्या सगळ्यात सोपं आपल्या सत्तेचा जाऊ द्या धोतरावून आपली शिदेशी आमदार तिथं टेबल तरी आपल्या बाहेर उठून आणते आता हेच पर्याय नाही जात वाचवा जातीचे पोरं वाचवा माझा संघर्ष आणि जीव त्याच्यासाठी जळतो मी इतक्या दुश्मनावर घेतल्या फक्त माझ्या मराठीचे मोठे व्हावेत म्हणून दुसरं काय कारण मी कोणासाठी लढतो इथे आरक्षण घेताना भाजपाचा मराठा सुद्धा घेणार राष्ट्रवादीचा मराठा घेणारे काँग्रेसचा घेणारे शिवसेनेचा घेणार इथं जातीचा काय संबंध आहे इथं राजकारणाचा काय संबंध इथं सगळ्या मराठ्यांचे लेकरं मोठे होणार तुम्ही एक आमदार होता 4 सभापती होता म्हणून काय करोडो मराठ्यांचे लेकर मारला का मराठ्यांचे नेत्या हो नेत्याने जरा विचार करा आपले जात वाचली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा मी हटत नाही माझा शब्द आहे तुम्हाला माझा जीव जरी गेला आणि यांनी मला जेलमध्ये जरी टाकलं जेलमध्ये सरळ पण तुमच्याशी गद्दारी नाही करणार आयुष्य फार गद्दारी नाही करणार मी मला फिरायला घेत नाही माझा बलिदान जरी गेलं समाजासाठी तरी मी द्यायला तयार आहे कोणाकोणाला हल्ला करायला इथं येऊ द्या माझ्या पण त्याच्यानंतर काय दशा होईल मोजता सुद्धा येणार नाही म्हणा तुम्हाला मी तयार आहे काळजी करू नका मी काही करायला तयार आहे आणि कसंही लढायला तयार आहे माझा शब्द आहे तुम्हाला माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन तुमच्या लेकराला अधिकारी झालेला बघितल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही हे शब्द तुम्हाला देतो आणि सांगतो. धन्यवाद.